श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अगदी म्हणजे तुम्ही पूर्ण बघा. मी तुम्हाला कधीच म्हणत नाही की व्हिडिओ पूर्ण बघा किंवा लक्ष देऊन ऐका, पण आजचा जो हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जर पूर्ण बघितला तर तुमच्याकडून काय चुका होत आहेत हे तुम्हाला 100% लक्षात येईल. आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, मी ज्या गोष्टी करत आहे त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आणि त्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर 100% आजच्या नंतर तुम्ही जोही काही उपाय कराल तो छोटा असू द्यात मोठा असू द्यात, जीही कोणती सेवा कराल ती छोटी असू द्यात मोठी असू द्यात, त्याचे अनुभव तुम्हाला 100% काय 1001% मिळतील. आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं की मला अनुभव का आले नाही, मला अनुभव का येत नव्हते, माझे उपाय का काम करत नव्हते, याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. तर सर्वात अगोदर बघा की आपण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कोणतीही सेवा करता किंवा कोणतीही उपाय करता, मला अनुभव आला आहे म्हणून तुम्ही ती सेवा करायची किंवा कोणाला अनुभव आला आहे म्हणून तुम्ही तो उपाय करायचा. सुरुवातीला ही गोष्ट काढून टाका, मला जो उपाय माझ्यासाठी काम केला आहे तो तुमच्यासाठी काम करेल असं नाही, ही सुरुवातीला तुम्ही लक्षात घ्या. किंवा तिसऱ्यासाठी एखाद्या सेवा काम केली ती सेवा तुमच्यासाठी काम करेल असं नाही. एवढे जास्त उपाय, एवढ्या जास्त सेवा, एवढ्या जास्त रेमेडीज का असतात? कारण प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय हा प्रत्येकासाठीच नसतो. माझ्यासाठी एक उपाय लागू झाला तर तुमच्यासाठी दुसरा उपाय लागू होईल किंवा तिसऱ्यासाठी पाचवा उपाय लागू होईल. तर असं तुम्ही एक सेवा केली किंवा एक उपाय केला तर तुम्ही लगेच म्हणू नका की मी हा उपाय केला मला काहीच फरक पडला नाही, हे सगळं खोटं. असं नाही, तुम्ही दुसरा करा, तुम्ही तिसरा करा. जो उपाय असा एक असेल की तो तुम्हाला लागू होईल, जे आणि जे आपण म्हणतो ना की रात्री ते दिवस बदलणे, ते तेव्हा सुरू होतं जेव्हा एखादा उपाय आपल्याला बरोबर सटीक लागतो. तेव्हा आपल्याला जे आहे अनुभव प्रचिती आपण 21 दिवस सोडा 51 दिवस सोडा एका रात्रीत सुद्धा येऊ शकते. ही सर्वात पहिली गोष्ट आणि खूप साधी गोष्ट ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पुढे जे आहे ते अतिशय अजून म्हणजे की तुम्ही विचारही केला नसेल की अरे असं असतं, या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. दुसरं म्हणजे की आता मी सेवा करते, मी उपाय करते, कुठून तरी आपण सेवा ऐकली किंवा आपण सेवा घेतली, उपाय ऐकला, उपाय घेतला, तो करायला बसलो. आपण देवासमोर प्लीज 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 देवा 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 माझं हे काम होऊ दे, मी हा उपाय करेल. प्लीज 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 देवा माझं हे काम होऊ दे, हा उपाय करेल. सेवा केली, दिवसातून 50 वेळा तुम्ही ही गोष्ट देवाला म्हणताय. सेवा करताय, उपाय करताय, पण 50 वेळा म्हणताय. रोज याच पद्धतीने, रोज याच पद्धतीने. आज 1 दिवस झालं मी सेवा केली, उद्या 4 दिवस झाले मी सेवा केली, 15 दिवस झाले मी सेवा केली, अजून तर काही झालं नाही. अनुभव दिसतोय का मला, कुठेतरी काही आठवतंय का, अनुभव दिसतोय का मला काहीतरी, अरे हा तो व्हिडिओ बघितला, याला तर 2 दिवसात आला, माझे तर 20 दिवस झाले, मला अजून काहीच अनुभव आला नाही. तुम्ही ही गोष्ट करताय. ही गोष्ट काय सिद्ध करते की तुमचा त्या सेवेवर, त्या उपायावर विश्वास नाहीये. तुम्ही फक्त की ही सेवा केल्यानंतर ही गोष्ट घडते, हे काम होतं, हा उपाय केल्याने त्या व्यक्तीचं ते काम झालं आहे म्हणून तुम्ही उपाय करताय. या पद्धतीने जर तुम्ही आयुष्यभर जरी उपाय केला, सेवा केला, तुम्हाला कोणताही रिझल्ट मिळणार नाही. मी तुम्हाला स्पष्ट भाषेत आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगते, उपायाचा या रिझल्ट तुम्हाला आयुष्यभरात मिळणार नाही. का मिळणार नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते बघा, तुम्ही कोणत्या देवाचीही सेवा करा, तुम्ही कोणत्या गुरूंचीही सेवा करा, तिथे काय असतं, कनेक्शन महत्त्वाचं असतं. तिथे एक भाव महत्त्वाचा असतो त्या दोघांमध्ये, आपला त्यांच्यावरील विश्वास महत्त्वाचा असतो, निष्ठा महत्त्वाची असते. म्हणजे काय, आता समजा तुम्ही दत्त महाराजांचा एखादा उपाय करत आहात आणि तुम्ही दिवस मोजताय किंवा तुम्ही स्वामींची सेवा करताय, तुम्ही दिवस मोजताय, तर याच्यावरून सिद्ध होतं की तुमचा त्या देवतावर विश्वास नाहीये. जेव्हा आपल्या कोणत्याही देवी देवतांवर विश्वास असतो त्यावेळेला आपण दिवस मोजत नाही. त्यावेळेला आपण रोजच्या रोज आज म्हणजे मला तर काहीच अनुभव आला नाही, आला का, ह्याचं हे झालं, त्याचं ते झालं, दुसऱ्यांसोबत आपण कंपॅरिझन करत नाही. का करत नाही, आपल्याला माहित असतं की मी हे महाराजांना सांगितलेलं आहे आणि महाराज मला यातून बाहेर काढतील. हा विश्वास ज्या वेळेला तुमच्या मनात येईल
त्यावेळेला तुम्हाला सेवेचे अनुभव यायला लागतील, उपायाचे रिझल्ट मिळायला लागतील. विश्वास, दोघांमधील कनेक्शन महत्वाचं आहे इथे. आता समजा तुम्ही अचानक आपल्यापैकी एक सबस्क्रायबर माझ्या समोर आले आणि मला म्हणाले की ताई मला 10,000 रुपये द्या बरं, मला गरज आहे. मी देईल का? मी म्हणाल अरे तुम्ही कोण, का देऊ मी? ठीक आहे तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात, मी कशासाठी देऊ? का? कारण आमच्या दोघांमध्ये कनेक्शन नाहीये, संवाद नाहीये, आमच्या दोघांमध्ये एक नातं नाहीये. आणि याच उलट माझ्या सोसायटीतील माझी मैत्रीण आली, अगं प्रांजली मला 15,000 रुपये दे ना. मी तिला काय म्हणेल, अगं तुला किती कमी होते? ती म्हणली 20,000. मी म्हणेल दर 20,000 रुपये घे, 5 कशाला दुसऱ्यांकडून घेतेस? मी का म्हणेल तिला? कारण आमच्या दोघींमध्ये एक कनेक्शन आहे, एक नातं आहे. आणि ज्या वेळेला ही बॉन्डिंग असते ना, त्यावेळेला आपण हक्काने, अगदी म्हणजे जे आपण म्हणतो ना की आपुलकीने त्यांच्याजवळ काहीतरी मागू शकतो आणि त्यांना काही सांगू सुद्धा शकतो. तुम्ही काय करता? ऐकलं वर्ष, म्हणजे आता समजा तुम्ही 30 वर्षाचे आहात, आयुष्याचे 30 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही, तुम्ही अचानक कुठेतरी ऐकता येता आणि लगेच स्वामींची सेवा करायला लागता. अरे तुम्ही त्यांच्याबद्दल एक म्हणजे कनेक्शन निर्माण करा ना, की स्वामी कोण आहेत, दत्त महाराज कोण आहेत, काय आहेत, त्यांचे ग्रंथ वाचा, त्यांचे पुस्तकं वाचा, तुम्ही गुगल सर्च करा, तुम्ही कुठून माहिती काढा की दत्त महाराजांबद्दल काय आहे, त्यांच्या सेवा काय आहेत, कसं असतं, काय असतं, एक कनेक्शन निर्माण करा. हे केल्याने काय होईल की तुमचा त्यांच्यावरील विश्वास वाढेल. आणि ज्या वेळेला आपला विश्वास बसतो आणि त्यानंतर जर आपण सेवा केल्या तर त्याचे रिझल्ट, त्याचे उपाय आपल्याला मिळतात. इथे 90% लोक काय करतात, आज अचानक आले, हा चला आज मी स्वामींचा फोटो आणला, आज मी सारामृत आणलं, आज मी गुरुचरित्र आणलं, सेवा करायला बसले, हा सेवा केली. सेवा करताना सेवेत लक्ष नाही, त्यांना महाराज कोण आहेत, महाराज कसे अनुभव देतात, त्यांच्यातलं कनेक्शन नाही. सेवा वाचलं 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 वाचलं, त्या सेवेत काही लक्ष नाही, फक्त वाचलं. का वाचलं? की हे वाचल्यानंतर मला हा अनुभव येतो. पण तुम्हाला त्या वाचनामध्ये तुमचं प्रेम, तुमची तळमळ, ते वाचताना एक एक आपल्याला जे आतून म्हणतो ना अंतकरण आपलं हे झालं पाहिजे की त्या एक एक शब्दामध्ये ती तळमळ आपल्याला दिसली पाहिजे की हो महाराजांनी हे केलं. त्या एका एका शब्दावर आपला विश्वास हवा त्या ग्रंथातील. त्या वेळेला आपल्याला अनुभव आणि प्रचिती येऊ लागते. त्यामुळे एक बॉन्ड निर्माण करा. आता हा बॉन्ड निर्माण कसा करायचा, एक नातं निर्माण कसं करायचं? सुरुवात फक्त नामस्मरणाने करा आणि प्रार्थनेने करा. सर्वात मोठी जी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आणि प्रार्थना. 21 दिवस असेल, 1 महिना असेल, 15 दिवस असेल, फक्त तुम्ही ज्याही तुम्ही देवाचं करणार आहात, कोणत्याही देवाचं करा, कोणत्याही गुरूंचं करा, नामस्मरणापासून सुरुवात करा. तुम्हाला त्या गोडी लागेल त्या नामस्मरणाची, तुम्हाला मनशांती मिळेल, तुम्हाला प्रसन्न वाटू लागेल, तुमच्या डोक्यातले नकारात्मक विचार दूर होतील आणि तुम्ही त्या सेवेकडे वळाल. तुम्हाला यानंतर अजून काही करण्याची इच्छा निर्माण होईल आणि तुम्हाला त्या देवी देवताची गोडी लागेल आणि तुम्हाला वाटेल की नाही मला खरंच खूप छान वाटते, मला यापुढची ही सेवा करायची आहे. जेव्हा तुमच्या आतून येतं त्यावेळेला तुम्ही सेवा करा, तुम्हाला अनुभव येतील, तुम्हाला कधीही दिवस मोजायची गरज पडणार नाही. आणि याच्या पुढचं अतिशय महत्वाचं ते म्हणजे मी 21 दिवसाची सेवा केली, मी 51 दिवसाची सेवा केली म्हणजे चमत्कार होणार, माझं हे काम होणार, असं होणार, असं नाही. तसं तर व्हायला तुमचं काम 24 तासात होऊ शकतं, तुमचं काम 1 तासात होऊ शकतं. तुम्ही सेवा केली आणि तुम्ही उठलात तरीही होऊ शकतं. पण कसं बघा, हा असतो आपल्या कर्माज असतात, जे वाईट कर्माज असतात आणि ही असते आपली सेवा. हे 2 परडे असतात. आता तुम्ही म्हणाल की मी खूप चांगली आहे, मी खूप चांगला आहे, मी तर वाईट कोणाचं कधी काही केलंच नाही, तरीही माझं वाईट होतं. प्रत्येकाला, मला पण असं वाटतं, तुम्हाला वाटेल, प्रत्येकालाच वाटतं की माझ्या एवढं चांगलं कोणी नाही आणि माझ्या एवढं दुःख भोगलेलं तर कोणीच नाहीये, हे असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण आपल्याकडून हेच जन्म काय, आपले आधीचे काही अगोदरच्या जन्माचे जे कर्माज असतात ते सुद्धा आपल्या सोबत आलेले असतात. तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक व्यक्ती जन्म घेताना 5 ऋण घेऊन जन्माला आलेला असतो आणि तो ऋण फेडण्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो. मग काही ना काहीतरी ऋण घेऊन आपण सोबत आलेलोच आहोत. तर आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा काय, सेवा केली, मी खूप सेवा केली, मी दिवसातले 24 तास सेवा केली, मी रोज सेवा केली, पण मला काहीच होत नाहीये.
का होत नाहीये? सेवा केल्याने हा परडा तुमचा वरी जात नसतो सेवेला. सेवा केल्याने जे आपले कर्माज असतात ते कमी कमी होत असतात आणि हा स्टेबल असतो सेवेचा. सेवेचा परडा स्टेबल का असतो? कारण तो आपले जे वाईट कर्म आहेत तो कमी करतोय आणि ज्या वेळेला आपले कर्माज संपतात, आपली सेवा जी आहे ती बरोबर होते, त्यावेळेला अचानक हा परडा खाली जातो आणि हा वरी येतो. त्यावेळेला आपल्याला अनुभव जे आहेत, प्रचिती जी आहेत त्या यायला लागतात. पण आपण काय करतो? वाईट कर्म तर स्टेबल राहू द्या, हा वाढवत वाढवत जातो आणि त्याच्यासोबत या सेवा करतो आणि तरीही आपण म्हणतो की मी खूप सेवा केली पण मला अनुभवच नाही. हे देवच खोटे आहेत, देवावरच विश्वास नाही, सगळं खोटं असतं. म्हणजे तुम्ही सेवा पण करताय आणि तुम्ही देवालाच नाव ठेवताय आणि इकडे ते तुमचा जो कर्माचा परडा आहे ना तो वाढत चाललाय. देव काय करतोय की तुमचं, अरे बाबा तुम्हाला सद्बुद्धी देतोय की हा तुझा वरती होत चाललाय, तुझी सेवा करतोयस ते मी खाली खाली करण्यात आला पाहिजे, पण त्या सेवेत तुझी कमी पडते आणि हा तुझा वरी वरी जातोय म्हणून तुला अनुभव येत नाही. पण आपल्याला ते डोक्यात घ्यायचं नसतं. आपण आपल्याच धुंदीमध्ये असतो आणि आपल्याला काय की आपलं बघायचं नाही पण समोरच्याची चूक काढायची. आपण एवढे महान आहोत की आपण त्या देवाला सुद्धा खोटं ठरवतो. हे अतिशय महत्वाचं. याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की तुम्ही जेव्हा कोणतीही सेवा करताय, कोणताही उपाय करताय, कोणत्याही देवाची करा, त्यावेळेला सेवा सुरू करण्यापूर्वी तुम्ही एक नारळ घ्या, थोडीशी खडी साखर घ्या, तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जा, तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जा, अगदी श्रद्धेने विश्वासाने ते नारळ तिथे घेऊन जा. तिथे गेल्यानंतर ते आपल्या हातामध्ये धरा आणि महाराजांना विनंती करा. आता समजा मी दत्त महाराजांची सेवा करते म्हणून माझ्या तोंडामध्ये दत्त महाराज येतं, तर दत्त महाराज मी प्रांजली, आपलं पूर्ण नाव, गोत्र बोला आणि मी आजपासून किंवा उद्यापासून किंवा तुम्ही गुरुवारपासून कोणती सेवा सुरू करताय, ही सेवा सुरू करत आहे महाराज माझ्या या गोष्टीसाठी, माझं हे काम पूर्ण होण्यासाठी. महाराज निर्विघ्नपणे माझ्याकडून तुम्ही ही सेवा करून घ्या आणि मी जी काही सेवा करत आहे त्या सेवेचा तुम्ही स्वीकार करा आणि माझं हे असं काम होऊ द्या. ही सेवा करत असताना जर माझ्याकडून काही चूक भूल झाली तर महाराज त्याबद्दल मला क्षमा करा, ती चूक माझ्याकडून पुन्हा होऊ देऊ नका. हे असं तुमच्या मनात जे काही आहे अजून ते बोला. ते नारळ तिथे महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि महाराजांना बोला की महाराज मला आशीर्वाद द्या की ही सेवा मी अगदी श्रद्धेने विश्वासाने करेल, तुमच्यावरचा जो माझा विश्वास आहे तो डगमगणार नाही. आणि हे महाराज मी तुम्हाला विनंती करते की माझं हे काम पूर्ण होऊ द्या. आपण त्यांना आदेश सोडायचा नाही, माझं हे काम कराच, आपण त्यांना विनंती करायची. बघा, जेव्हा आपण विनम्र राहतो, नम्र राहतो, तेव्हा समोरचा व्यक्ती वेळेच्या आत आपली कामं करतो. का? कारण आपण नम्र आहोत, आपल्यामध्ये नम्रता आहे. मग हे सुद्धा आपण देवासोबत करायला हवं. आणि सेम याच पद्धतीने समजा तुम्ही 21 दिवसांचा संकल्प केला आहे, 21 दिवसात तुमची इच्छा पूर्ण झाली आणि 21 दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण जरी झाली नाही तरी परत एक नारळ घ्यायचं, महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं, परत तिथे सांगायचं महाराज माझं नाव असं, माझं गोत्र असं आणि या गोष्टीसाठी मी तुमची एवढ्या दिवसांची सेवा केली होती. महाराज माझ्याकडून काय चुकी झाली, माझ्याकडून काय असं झालं की माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही, महाराज माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा व मी जी काही सेवा केली आहे ती अगदी तळमळीने केलेली आहे, माझ्या या सेवेचा स्वीकार करा व महाराज मी तुम्हाला अजून विनंती करते की माझं हे काम पूर्ण करा. इथे सुद्धा तुमची नम्रता आली आणि इथे काय आलं, तुमचा विश्वास आला. तुमचं काम पूर्ण झालं नाही तरी तुम्ही महाराजांच्या मंदिरात गेला आणि तिथे महाराजांना विनंती केली, मग तुमचं काम का होणार नाही, मग तुमचे उपाय का काम करणार नाहीत. ह्या गोष्टी आपण फॉलो करत नाही. आपण फक्त काय द्या 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 द्या. अरे पण ते द्या महाराज, देव द्यायलाच आहेत, पण ते आपल्यामध्ये नम्रता असावी, आपल्यामध्ये ती तळमळ असावी. मग तुम्हाला एवढ्या वेळा मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तुम्ही न मागण्याच्या आधीच महाराज तुम्हाला सर्व काही देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी या स्वतः ज्या मी पडले उठले अनुभवातून शिकले आणि आता माझ्या लक्षात आलंय
की या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला अनुभव येत नव्हते किंवा येत नाहीत, आणि या गोष्टींमध्ये जर आपण बदल केले तर आयुष्य बदलणार, 100% बदलणार. फक्त या गोष्टी लक्षात घ्या, यावर विश्वास ठेवा आणि काम करा. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण अतिशय महत्त्वाचा आहे. खरंच तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला यानंतर अशी कोणतीच सेवा असणार नाही, कोणताच उपाय असणार नाही ज्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. आणि जे तुमच्या आजूबाजूला असं म्हणतात की आम्हाला खरंच रिझल्ट मिळत नाही, त्यांना तुम्ही हे सांगा. माझे व्हिडिओ शेअर करू नका, माझं काहीच करू नका, पण ह्या गोष्टी तुमच्या तोंडाने समजावून सांगा, कारण त्याही व्यक्तीला अनुभव येईल आणि आपल्याकडून एक सत्कर्म घडेल. म्हणजे काय होईल, जो वाईट कर्माचा परडा आहे ना तो खाली यायला कुठेतरी थोडीशी मदत होईल. श्री स्वामी समर्थ.